डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि आज त्याचे भौतिक सुनावणी डिस्ट्रिक्ट कोर्टाला होणार आहे। तर ही एक अपडेट नंबर 1 आहे। आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लीगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुवेनाइलला ॲडल्ट म्हणून ट्राय करून 304 हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि हे हीनस क्राइम जुवेनाइल जस्टिस ॲक्टचे डेफिनेशनचे कलम 2 अन्वय आहे म्हणून ती आमची एक प्रयत्न सुरू आहे। नंबर 2 जे आम्ही सेकंड ऑफेन्स दाखल केला होता सेक्शन 75 आणि सेक्शन 77 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने वडिलांवर आणि पब आणि बारचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स इत्यादी यांवर असे टोटल 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। ती संडेला दाखल झाला होता। त्यामध्ये 3 लोकांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल आणि जे वडील आहे आणि जे एक दुसरा आरोपी आहे त्यांना आज आत्ता ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यांना इथे ट्रान्झिटनी आम्ही आणत आहे। आणल्यानंतर अटक वगैरेची कारवाई करण्यात येईल आणि उद्या हे 2 आरोपीला कोर्टात प्रोड्यूस आम्ही करणार आहे। ही आहे हे दोघे केसबद्दल। इतर जे काही एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून आवश्यक गरजेची गोष्ट आहे ते सर्व करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि ते युद्धपातळीवर सर्व CCTV फुटेजेस जे काही ऑनलाईन पेमेंट्स हे स्टॅब्लिशमेंट्सला कस्टमर्स करून झालेली आहे, किती वाजता झालेली आहे, काय कोणकोणते सामग्री कोणकोणते अल्कोहोल इत्यादीसाठी झालेली आहे ती पण इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे। सर जे 2 CCTV फुटेज आतापर्यंत या सगळ्या घटनेतनं समोर आलेले आहेत त्यातलं ते पहिलं जे CCTV आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे अल्कोहोल तो बारमध्ये बसून मद्यप्राशन करत असल्याचं दिसून येत आहे। यावर एक सध्या टीका होताना दिसते। जर एकीकडे तो मद्यप्राशन करतो दुसरीकडे रिपोर्ट असा कुठला आला आहे का त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती मिळते तशी काय आहे? कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेले नाही। ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आलेली आहे। ब्लडचे रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही। ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन 2 ठिकाणी ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे। ब्लड रिपोर्टमध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील। परंतु एक गोष्टी मी स्पष्ट करू की एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून हे आरोपी मद्यप्राशन केला होता ही जे दोन्ही इस्टॅब्लिशमेंट्सचे CCTV फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे। त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका इस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे। सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करेल। एक ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण कुठे पाठवला ते एक सांगा। आणि आपण सुरुवातीला आता काल कोर्टाची माहिती दिली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तू दिसतोय का ड्रग केलेला तर ते नाही म्हटलेलं आहे। तुझी चाल लढकळतंय का ते नाही त्या बेसिसवरती कोर्टाने त्यांना सोडले का? कोर्टाची ऑर्डर जी बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेनमध्ये आहे आपण बघितले असावी। त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन इत्यादी आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेनवर आहे। त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही उचित पण